अगं लिकीला चांगलं शिकव ना, लिकीला चांगलं ज्ञान दे. बाई सासर घरी चांगली नांद, लोकांसंग चांगले राहा, कुटुंबात चांगले नांद, गोडवानी राहा, सुखासुखी राहा, आनंदाने संसार कर नवऱ्यासंग. का लेकीच्या कानात मंत्र टाकी ती घरफोड, भांडणं कर, मुदाम चूक करायची, आदळ आपट करायची, सासूला त्रास होईन असं वागायचं. मग सासू तरी घर सोडून जाईन, नाही तर तुम्ही तरी वेगळं वसाल. हा घर फोड्यांनो, लोकाची घरं फोडिता. हा चांगलं ज्ञान द्यायचं ना लेकीला, का असं घर फोडायला लावते वय ग. हा लेकीच्या कानात मंत्र द्यायचा, बोट घालायची, मोठं करायचं, पाडायचं. हा सासूला तरी उचकून द्यायला लावायची, नाही तर मग नवरा तरी बाजल्या घेऊन राहायचा. असं लेकीला ज्ञान द्यायचं का संसार मोडायचा. हा कशाला हाय घ्यायची. हा साधी हाय करीत असेल का, साधी मी हातपाय चोळीत असेल का, साधी ताळताळ करीत असेल का. मग काय टायमाला लई दुखातं, मला हाका माराय कुणी नाही, मला उठवाय कुणी नाही, मला आवाज द्यायला कुणी नाही, मला विचाराय कुणी नाही. हा मग मी हातपाय चोळते, मी ताळताळ करते, मी बोट मोडीते, मी दात खडं खाते. हा जिने मा घर फोडलं ना, तिच्या नावाने रोज मी खडं फोडीते. हा खडा गुबडीन कशी खडा उगळीते तसं मी उगळीते. हा साधा शाप लागन वय, तळतळाट लागन वय. गायचं वासरू तोडताना लाज नाही वाटली. घर फोडायला लावायचं लेकीला, नाश करायला लावायचा घरादाराचा, आणि लेकीपाशी जाऊन राहायचं 4-4, 8-8 दिवस. त्याच्या मायबापाला नाही त्याने बघायचं, तुम्हाला बघायचं, तुम्हाला जेवणं खावणं करायची, तुमची नरडी नासवायची. हा बोलन मी अख्ख्या मीडियाला सांगणार आहे, आता सगळं रामायण सांगणार आहे मीडियाला मी. हा काय करायचं ते माझं करा, सगळं सांगते बारीक मोठं. माझ्या घराचं वाटोळं केलं, हा नाश केला माझ्या घराचा, माझ्या चुली मांडल्या. ऐकू द्या सगळ्या मीडियाने, हो द्या सगळ्या मीडियाला माहिती. हा अख्ख्या सोशल मीडियाला हो द्या आता. मी बी आता झाकून नाही ठेवीत, मी बी आता गप नाही बसत. हा लई तोंडाला कुलूप लावलं, जाऊ दे आपलीची, नको त्यांची आबरू जाईल, जाऊ दे आपलीची, नको त्यांची इज्जत जाईल, जाऊ दे आपलीची, नको त्यांच्या इब्रतीला धक्का लागायला, म्हणून पोचकुडी ओळखली होई. हा आता येशीला आणि ते अख्ख्या मीडियाला सांगते मी खरं काय काय झालं, काय घडलं ते. हा शिनच झाला आहे मला तेवढा. हा सांगते कडे आता मी.